नमस्कार, आज शिकणार आहोत 6 ते 6 ठिपक्यांची सुंदर अशी कलरफुल रांगोळी। बघा, मी 3 डॉटवर रेष मारून घेतला आहे। मग वरती आणि आजूबाजूने ही डब्बीने बघा, फेमिकॉलची डब्बीने मी कशी सुंदर अशी कलरफुल रांगोळी काढणार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कलर कॉम्बिनेशन आणि विरुद्ध कलर कसे भरायचे तेही दाखवणार आहे। हे बघा, बॉटलने इझिली तुम्ही ही असं फ्लावर काढू शकता। खूपच सोपी रांगोळी आहे। पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कलरफुल आणि सुंदर अशी रांगोळी होणार आहे आणि यूजफुल व्हिडिओ आहे। व्हिडिओ सोडून जाऊ नका। हे बघा, बॉटलने इझिली कशी आपण रांगोळी तयार करू शकतो ते दाखवलं आहे मी। आणि कलर कॉम्बिनेशन, कलर कसा भरायचा हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कलरही भरायचा आहे। पहिले कडेने भरायचा आहे, हे बघा अशा पद्धतीने कोपऱ्याने, मग मध्ये टाकायचा आहे आणि विरुद्ध कलर कसा टाकायचा तोही दाखवला आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघत जा। अशा पद्धतीने आपण हाफ कलर भरून घेणार आहे, ऑरेंज मी कलर भरून घेणार आहे। बेसिक पद्धतीने मी सांगितलं आहे, ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। सोप्यात सोपी पद्धत आहे बेसिक पद्धतीने। हे बघा, नंतर मी पिवळा कलर टाकून घेणार आहे खाली हाफमध्ये। बघा, अशा पद्धतीने पहिले ऑरेंज टाकून घेतला आहे मी, नंतर खाली मी पिवळा कलर टाकते अशा पद्धतीने। खूपच सोप्यात सोपी रांगोळी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। इझिली बघा आपण काढू शकतो फेमिकॉलच्या बॉटलने रांगोळी। हे बघा, थोडं थोडं आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे पिवळ्या कलरच्या, सुंदर अशी रांगोळी दिसण्यासाठी। नंतर मुठीने जे गोल आहेत ना आपले डॉट, त्याच्यामध्ये मी हिरवा कलर टाकून घेते। अशा पद्धतीने आपल्याला डॉट टाकून घ्यायचे आणि छोटे छोटे चुटकीने डॉट टाकून घ्यायचे। ऑरेंज कलर जिथं दिसतोय तिथं छोटे छोटे डॉट आपल्याला टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा, ती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होणार आहे। इझिली तुम्हीही काढू शकाल। आणि बोटाने बघा, मी थोडी थोडी रांगोळी सरकवत बघा डिझाईन तयार केली आहे। अशा पद्धतीने एका बोटाने आपल्याला सरकवून घ्यायचे, थोडं थोडं अशी डिझाईन तयार करायची एका बोटाने, फक्त रांगोळी वरती सरकवायची आहे। हे बघा, आणि फ्लावरच्या मध्ये आपल्याला 3 डॉट टाकून घ्यायचे आहेत। हे बघा, 2 हाफ फ्लावरच्या मध्ये मी डॉट टाकून बोटाने गोल करून घेतलंय आणि आपल्याला तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने। बघा, इथंही सेम करणार आहोत आपण, कलर भरणार आहोत। पूर्ण व्हिडिओ बघा आणि जेल रंगोलीवर भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ आहेत। रांगोळी कशी इझिली काढायची व सोप्यात सोपी पद्धतीत कसे डॉट पाडायचे, मुठीने इझिली डॉट कसे पाडायचे, चुटकीने रांगोळी कशी धरायची व सोडायची, फेमिकॉलच्या बॉटलने रांगोळी कशी इझिली फ्लावर किंवा कुठलीही डिझाईन काढायची तेही व्हिडिओ आहेत माझे। चुटकीने रांगोळी कशी धरायची सोडायची, डबल रेष रांगोळी कशी काढायची व 4 बोटांनी ही डबल रेष रांगोळी कशी काढायची, भरपूर व्हिडिओ आहेत माझे JL रंगोली चॅनलवर। JS रंगोली, JL रंगोली, JV रंगोली, JR रंगोली, माझे 4 चॅनल आहेत। सबस्क्राईब करून ठेवा, कारण यूजफुल व्हिडिओ आहेत माझे, तुम्ही नक्की ट्राय करा। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील, कारण मी खूप सारे शिकवण्यासाठी इझिली सोप्यात सोपी पद्धतीने व्हिडिओ आणणार आहे। नक्कीच सबस्क्राईब करा। हे बघा, अशा पद्धतीने डॉट टाकून घेणार आहेत आणि बोटाने बघा पंच करते मी बाहेर, फक्त हलकं मी बोटाने सरकवते म्हणजे आपली डिझाईन तयार होते। खूपच सोपी रांगोळी आहे, तुम्ही एकदा तरी नक्की काढा ही रांगोळी। JL रंगोली चॅनलवर भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ आहेत। हे बघा, सेम त्या पद्धतीने इथंही आपण कलर कसे भरायचे बघा, पहिले कडेने भरायचे,
विरुद्ध कलर कोणता असतो, कलर कॉम्बिनेशन सर्व दाखवलंय मी. इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे जेल रंगोली, नक्की ट्राय करा. थोडे हलक्या हलक्या रेषा मारून घ्यायच्या आपल्याला अशा पद्धतीने. हाफ कलर भरल्यानंतर तुम्ही सणावाराला किंवा दिवाळीच्या दसऱ्याच्या दिवशी किंवा काही कार्यक्रम असल्यावर ही सुंदर अशी रांगोळी काढू शकता. खूपच सुंदर कलरफुल रांगोळी आपली. किंवा आपल्याला शुभ कार्य असलं किंवा पूजा असली तर पटकन होणारी ही सुंदर अशी रांगोळी आहे. नक्की एकदा तरी काढा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ किंवा शिकवण्याची पद्धत. कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मी भरपूर शिकवण्याचे इझिली व्हिडिओ आणणार आहे. सोप्यात सोपी पद्धतीने कशी रांगोळी काढायची असे. हे बघा, बॉटलने मी डॉट पाडून बोटाने गोल करून त्याच्यामध्ये मी कलर टाकून घेतला आहे अशा पद्धतीने. हे बघा, मुठ्ठीने हिरवा कलर ही मी टाकून घेणार आहे. हा ही व्हिडिओ आहे, सर्वात सोपी पद्धत आहे. हा पण व्हिडिओ आहे माझ्या की मुठ्ठीने डॉट कसे पाडायचे इझिली शिकवलंय मी. त्याच्यामध्ये मुठ्ठी कशी धरायची व डॉट कसे पाडायचे. हे बघा, बोटाने खूपच सुंदर अशी डिझाईन तयार होते आपली. फक्त सरकवायचं आहे आपल्याला बोटांनी अशा पद्धतीने. सेम त्या पद्धतीने डॉट पाडून घेऊया. इथं आपल्याला 3 डॉटमध्ये असं बघा चौकोन आकार तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथंही आपण चौकोन तयार करून घेणार आहे. वरती 3 डॉट आहे त्याला भिडवून, रेषा भिडवून. हे बघा अशा पद्धतीने. जे गोल आहेत त्याच्यामध्ये आपण मुठीने डॉट पाडून घेणार आहोत कलरफुल. मधीही आपण मोठे मोठे डॉट पाडून घेणार आहोत ऑरेंज कलरचे. बोटाने आपल्याला व्यवस्थित गोल करून घ्यायचे. गोल फिरवून गोल येसपर्यंत व्यवस्थित गोल करून घ्यायचे. एका बोटाने फुलं कसे तयार करायचे सुंदर सुंदर, तोही व्हिडिओ आहे माझा जेल रंगोली चॅनलवर. नंतर आपल्याला बघा विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे. त्यालाही आपल्याला गोल करून घ्यायचं आहे म्हणजे दुसरा कलर टाकता येईल. त्याच्यातही आपण दुसरा कलर टाकूया अशा पद्धतीने. बघा, छोटे छोटे ठिपके ठेवून घ्यायचे आपल्याला चुटकीने चौकोनच्या आजूबाजू अधिक सुंदर दिसण्यासाठी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. लाईक नक्की करत जा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा. अजून पुढे व्हिडिओ आपला पूर्ण झाला नाही आहे. बघा मध्ये व्हाईट डॉट पाडून घेतला आहे मी बॉटलने. फेमिकॉलची आपल्याला बॉटल घ्यायची आहे, सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी पण गाळून भरायची आहे. वरचा टोक कट करायचा आहे. मग इझिली तुम्ही कशीही रांगोळी काढू शकता. तुमच्या मनात पसंतीची रांगोळी तुम्ही काढू शकता. फेमिकॉलची बॉटल खूप युजफुल आहे. व्यवस्थित बॉटल आपल्याला धुवून घ्यायची आणि सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी गाळून भरायची, नाही तर गळत नाही. आणि वरचा टोक हे थोडा कट करायचा आहे आणि इझिली तुमच्या मनपसंतीचे वेगळी तुम्ही रांगोळी काढू शकता फेमिकॉलच्या बॉटलने. नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा.